आता मॅडमने उल्लेख केला शारीरिक स्वास्थ्य. तर शारीरिक स्वास्थ्य हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेलच. आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो, खेळताना पडलो की लागलं, मग त्याचे उपचार घ्यावे लागतात, डॉक्टरांकडे जावं लागतं. पण तसंच मानसिक आरोग्य हे तितकंच महत्वाचं का आहे, किंवा ते आता महत्वाचं का वाटू लागलंय? कारण का शरीराला इजा झाली की ती दिसते, पण मनाला इजा झालेली ती दिसत नाही आहे. मग त्याचा उपचार कसा करायला पाहिजे हे आता नव्याने आपल्याला हळूहळू माहिती होऊ लागलंय. पण शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक आरोग्य हे तितकंच महत्वाचं का आहे आणि त्याची काळजी का घेतली पाहिजे? तर जसं मी तुम्हाला आत्ता उदाहरण दिलं, नुसतं शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही. जसं मॅडमनी पण मगाशी म्हटलं, जर तुमचं मनच नसेल तर तुम्ही काही करणार नाही. म्हणजे तुम्हाला अभ्यास दिला आहे, तुम्हाला उद्या अभ्यास करायचा आहे, तुम्हाला सर्दी खोकला ताप आला की तुम्हाला एक ठीक आहे, आई म्हणते ठीक आहे जाऊ दे, नको जाऊ परीक्षेला. पण तुम्हाला सर्दी खोकला ताप नाही आहे आणि परीक्षा आली आहे, तर तुम्हाला अभ्यास करणं हे गरजेचं आहे, बरोबर? आणि तुमचं मनच लागत नाही ते अभ्यास करण्यामध्ये. तुम्हाला कंटाळा येतो का, तुम्हाला समजत नाही, तुम्हाला वाटतं कशाला अभ्यास करायचा आहे, काय मिळणार आहे अभ्यासातून, बरोबर? आणि तुम्ही तो करत नाही. तर मी नाही म्हणत की त्यावेळेस तुमचं मानसिक स्वास्थ्य कुठेतरी बिघडलं आहे. पण असं असू शकतं की त्या अभ्यासाच्या मागे कुठेतरी तुम्हाला टेन्शन असेल, का तुम्हाला तुमची क्षमता माहीत नसेल, का त्याचं प्रेशर तुमच्यावर आलं असेल आणि म्हणून कुठेतरी मला ही गोष्ट अवॉइड करायची आहे, का मला अभ्यास करायचा नाही, असं होऊ शकतं. असं प्रत्येक मुलाच्या आयुष्यात होतच असतं. पण कोण विचारत नाही, त्या मुलाला विचारत नाही, मुलीला विचारत नाही, तुझी आवड काय आहे, तुला काय करायचं आहे, हे तुमच्यावर ठोपलं जातं की बाबा तुला परीक्षेत बसून एवढे एवढे मार्क आणायचे आहेत. तर मुलांमध्ये मानसिक स्वास्थ्य असतंय का नाही? सगळ्यांमध्ये असतंय. सगळ्यांचं मानसिक आरोग्य आपल्याला जोपासायचं आहे, लहानपणापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत. मुलांमध्ये आत्ताच मी सांगितलं टेन्शन असतं, विकार असतात. आणि हे मानसिक आरोग्य नसेल तर मला जी काय प्रगती आयुष्यात करायची आहे ना, कुठेतरी त्याच्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतील. मग ते शिक्षणात असू शकतात, ते तुमचं नातेसंबंधींमध्ये असू शकतात, म्हणजे सोशल बिहेवियर्समध्ये असू शकतात. मला कोणाशी बोलायला जमत नाही, का मला खूप असं कसं तरीच होतं आहे, मी चुकीचं बोलेन का बरोबर बोलेन, ह्या सगळ्या वर्तणुकीमध्ये आपल्याला दिसून येतं की आपण ते योग्य तऱ्हेने करत नाही. तर मानसिकरित्याने आपल्याला व्यवस्थित स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी हे आपल्याला लहानपणापासूनच आपल्यामध्ये रुजवलं पाहिजे. जसं तुम्हाला शारीरिक स्वास्थ्याबद्दल सांगितलं जातं की बाबा ठीक आहे, सायकल करून ये, का खेळायला जा. मैदानी खेळ तर आता फार कमी मुलंच खेळतात, सगळे मोबाईलवरच असतात. पण हे कुठेतरी हरवलं आहे आणि त्यामुळे शरीर पण सगळ्यांचं असं बऱ्याच प्रकारचे आजार आता लहान मुलांमध्ये पण दिसून येत आहेत, जे आधी आम्हाला दिसून येत नव्हतं. कारण आता तुम्ही मोबाईलवरच असतात आणि दिवसभर आतमध्येच असतात, कोंडलेले असतात ना, सूर्यप्रकाशात जात नाही, म्हणून हाडांची वाढ, हाडांचा ठिसूळपणा, आणि मुलं आता जेवढी कपॅसिटी एनर्जी पाहिजे धावायला वगैरे ती आत्ता मुलांमध्ये नसते. कारण ते आत्ता सगळे सोपे मार्ग वापरतात. आत्ता प्रत्येक मुलाकडे मे बी पेटीएम असतं, थोडेसे पैसे दिलेले असतात, तर मी चालत कशाला जाऊ, मी बसनीच जाईन, का मी टॅक्सीच पकडेन, मी उबरच पकडेन. ह्या सवलती दिल्यामुळे तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावर अनेक परिणाम झाले. मानसिक स्वास्थ्याचा तर कुठल्याच आईवडिलांनी विचार केला नव्हता ना. तुम्हाला ते रुजवलं आहे की मन खुश ठेवायचं आहे, आनंदी ठेवायचं आहे, आणि ते आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करायचे ते आपण जशी आपली चर्चा पुढे जाईल तसं आपण समजून घेऊ. नक्कीच मन आनंदी ठेवण्याचा मूलमंत्र आपल्याला हळूहळू कळतच राहील. पण मज्जा आली पाहिजे जगताना. तुम्हालाही वाटतच असेल ना की एखादं लेक्चर सुरू आहे तर या पिरियडमध्ये मज्जा आली पाहिजे, बोरिंग नको व्हायला. तर तसंच लाईफ जगताना इथे बसताना पण तुम्हाला वाटत असेल की काय मोठी माणसं आरोग्य, मानसिक आरोग्य याच्याबद्दल बोलत आहेत. पण हा खूप
तुमच्यासाठी इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण का ते मानसिक आरोग्य काय हे जर तुम्हाला कळलं ना तर त्यातली गंमत पण तुम्हाला हळूहळू कळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही घरी तुमच्या मित्रमैत्रींमध्ये, परिवारांमध्ये जेव्हा ते लोक बोलतील तर त्यांच्या चर्चेतून मानसिकता कशी असू शकते, कशी नसायला पाहिजे हे जेव्हा तेव्हा कळेल तेव्हा त्याचा आनंद काही वेगळाच असेल. पण बऱ्याच वेळा असं होतं की मानसिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्याला नेहमी निगेटिव्ह दिसतो, असं पॉझिटिव्हनेस खूप कमी प्रमाणात दिसतो. मी बऱ्याच वेळा मुलं बोलतात ते हा मेंटल आहे, त्याला काही कळतच नाही. तर त्याचा जो निगेटिव्हनेस आहे हा पॉझिटिव्ह मध्ये कधी दिसायला मिळत नाही. हा मेंटल आहे पण ना हा दररोज आहे ना याच वेळेला खेळतो आणि याच वेळेला अभ्यास करतो, हे जे ठरलेलं टाइम टेबल आहे. तर अशा दृष्टिकोनातून कोणी या मानसिकतेकडे पाहत नाही. तर हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अप्रोच मध्ये कसा बदलायला पाहिजे किंवा तो बदलताना काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे? चांगला प्रश्न केला तुम्ही. आता मला फक्त विचारायचं आहे, तुम्ही मेंटल हा शब्द वापरता? हात वर करून सांगा मला, किती लोक मेंटल हा शब्द वापरता? अरे आत्ता तर सगळ्यांची मानं डोलत होती वापरतो म्हणून, आता हात वर कोणच करत नाही. असं काही नाही आहे की तुम्हाला शिक्षक तुमचे काय ओरडतील वगैरे नंतर. मी का विचारते, कारण मेंटल हा एक ना अपशब्द मानला जातो. म्हणजे आपण कोणाला मेंटल म्हटलं ना तर ती चांगली गोष्ट नाही आहे. आणि त्यासाठीच ना आमचा जो माझं जे क्षेत्र आहे ना सायकॅट्री, ते फार कलंकित झालं आहे. म्हणजे लोक आमच्याकडे यायला घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं की मी काय वेडा झालो आहे काय मानसोपचार तज्ज्ञाकडे जायला. आणि तुम्हीच नाही, पूर्ण आपल्या देशात तर हे फारच प्रचलित आहे की मेंटल म्हणजे वेडसरपणा म्हणजे त्या व्यक्तीची वर्तणूक अशी असते जी आपल्याला पटत नाही, का जी सामाजिक दायऱ्यामध्ये नाही आहे. उदाहरणार्थ तुम्ही रस्त्यावरून जाताना कधी कधी तुम्हाला असे काही भिकारी दिसतील जे अगदी फाटक्या कपड्यात आहेत आणि स्वतःच मनात पुटपुटतात, काहीतरी बोलत राहतात, हसत राहतात. कधी कधी त्यांनी घाण केली असते तिथेच लोळतात. ते कधी कधी घाणीतलंच उचलून खातात. म्हणजे आता नॉर्मल व्यक्ती असं करत नाही, कारण आपल्याला माहिती आहे स्वच्छता राखायची आहे, आपण स्वतःची काळजी घेतो. तर ज्या वेळेस आपण मेंटल हा शब्द वापरतो तर मेंटल असणारी व्यक्ती अशा पद्धतीत वागते. मग आता जे तुमचे मित्रमैत्रिणी आहे ना, ज्यांना तुम्ही हे वापरता शब्द अगदी फ्रीली वापरता, ते असं असतात का? असे करतात का? असं काही घाणेरडापणा तुम्हाला त्यांच्यामध्ये दिसतो का? का तुम्हाला असं वाटतं का की ते शिवीगाळ करतात, अंगावर धावून येतात, कोणावर थुंकतात? तर मेंटल हा एक आजार आहे ज्याला आम्ही स्किझोफ्रेनिया म्हणतो. पण ह्याच्यामुळे पूर्ण सायकॅट्री कलंकित झालेली आहे आणि लोकांमध्ये गैरसमजुती खूप ह्याच्यामुळे पसरल्या आहेत. तर कुठेतरी मला ते दूर करायचं आहे. आज तुमची समजूत घालायची आहे. एका मनोविकार तज्ज्ञाकडे नुसते मेंटल लोक येत नाही, अनेक प्रॉब्लेम्स येतात. उदाहरणार्थ नैराश्य, ताण, चिंता, परीक्षेची भीती, माझ्या मित्राशी पटत नाही, आईवडिलांची भांडणं, आणि दुसरं अंथरूण ओले करणे, मी अभ्यासात मागे पडतोय, मला बोलताना त्रास होतोय. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. व्यसन, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, हे मानसोपचार तज्ज्ञाकडे येतात. मग आपला जर दृष्टिकोन नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करायचा आहे तर पहिले आपल्याला एक्सेप्ट करायला पाहिजे की मानसिक विकार आहेत, प्रत्येक घरात आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या घरातही जाणवतील की बाबा माझा काका खूप सिगरेट पितोय, का माझा एक मावस भाऊ खूप दारू पितो, दारू पिऊन खूप दंगा करतो, शिवीगाळ करतो, आईवडिलांची खूप भांडणं होतात, आम्हाला खूप मार पडतो. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत. ह्या समस्या यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. आणि ह्या सगळ्या समस्या मानसिक प्रॉब्लेम्समुळे आलेल्या आहेत.
आणि प्रत्येक घरात ही समस्या आहे. तुमची आई तुमची खूप काळजी करते, म्हणजे कधी कधी इतकी काळजी करते की तिच्या काळजीमुळे ना तुम्ही अर्ध्या गोष्टी सोडून देता, म्हणजे इतकी काळजी असते. अति काळजी करणं सुद्धा वाईट गोष्ट आहे. काळजी करावी, पण ते एका लिमिटपर्यंत असते. म्हणजे तुम्हाला परीक्षेची भीती वाटते, तुम्हाला वाटतं अरे मी विसरणार, मला काही लक्षात नाही, पण तुम्ही येऊन बसता आणि पहिला प्रश्न आला आणि सोडवायला लागता, तुमची भीती निघून जाते. पण समजा ती भीती चालूच राहिली आणि अतिप्रमाणात असली तर तुम्ही तो पेपर देता देता तुम्ही बेशुद्ध पडाल का, तुम्हाला लिहिता येणार नाही का, तुम्हाला काहीतरी खूप तहान लागेल, खूप वेळा बाथरूमला जावंसं वाटणार. तर ती भीती जेव्हा अतिप्रमाणात होते ना, त्याची लक्षणं बदलतात. तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. गैरसमजुती आपल्या समाजात खूप आहे. तुमच्या घरात मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की किती लोक जादूटोणा काळा जादू ह्याच्यावर विश्वास ठेवतात? तुमचे आईवडील का तुमचे नातेवाईक? किती घरात ह्याची चर्चा होते, अरे भूत प्रेत जादूटोणा काळा जादू आहे का नाही आहे? नाही आहे? हात वर करून सांगा किती प्रमाणात. म्हणजे ह्याची चर्चा केली जाते की अरे आहे, ह्यांना कोणीतरी भूतानीच पकडलंय, ह्याच्यावर हीच प्रॉब्लेम झालाय, कोणीतरी आमच्या दारात लिंबू टाकलाय, काळी भावली टाकली आहे. होते चर्चा? नाही होत? नाही होत तर उत्तम आहे. पण आपल्या समाजात ह्याच्यावर खूप विश्वास आहे आणि म्हणून पहिले डॉक्टरकडे घेऊन जायच्या ऐवजी त्या व्यक्तीला बुवाकडे घेऊन जातात, फकीराकडे घेऊन जातात, दर्ग्यात घेऊन जातात आणि त्याचं भूत काढण्याची प्रक्रिया चालू होते. आणि असं काय भूतभीत नसतं. किती जण भूतामध्ये विश्वास ठेवतात? भूत आहे का नाही आहे? पक्का? व्हेरी गुड. हो, भूत नाही आहे. आपण जर शिक्षण घेतोय त्या शिक्षणामध्ये आपल्याला शिकवलं जातं की कशावर विश्वास ठेवायचा आहे. सायन्स म्हणतं एव्हिडन्स पाहिजे, प्रूफ. बरोबर? आपण कुठलंच अदृश्य काहीच बघितलं नाही आहे म्हणून हे नसतं. जरी तुमच्या आजोबांनी सांगितलं आहे मी भूत बघितलं आहे, गावच्या त्या झाडाखाली भूत आहे, ते ओरडतात, येतात, पकडतात, असं काही नाही आहे आणि तुम्हाला भ्यायची काही गरज नाही आहे. तर असलेल्या सगळ्या गैरसमजुतीमुळे मानसिक आजारांकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रचंड नेगेटिव्ह आहे. त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्याला जनजागरूकता करणं फार आवश्यक आहे आणि लोकांना हे सांगायला लागतं की बाबा मानसिक आजार आहेत, ते काय कोणाच्या घराच्या दाराच्या मागे असे लपलेले नाही आहेत, ते उघड आहेत, फक्त ते मी एक्सेप्ट केले पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या घरात कोणतरी एक व्यक्ती असते की खूप रागीट असते, राग कंट्रोल करू शकत नाही, हातातली वस्तू उचलते, फेकते, तोडफोड करते, 4 रिमोट तोडलेत, हे तोडलेत, पण त्यांना तज्ज्ञाकडे घेऊन जात नाही. त्यांना म्हणतात की हा स्वभाव आहे याचा आणि जाऊ दे. वेळेत आपण उपचार केला तर तीच व्यक्ती पुढे मागे हिंसक होऊ शकते आणि आपल्याला ते नको आहे. म्हणून आपल्याला ज्या वेळेस दिसतं त्यावेळेस तुम्ही सांगायचं. जर तुमच्या घरात अशी काही चर्चा होते तर तुम्ही आता आम्ही आमच्या मेडिकल फील्डमध्ये प्रत्येक शिक्षकला सांगतो की यू हॅव टू बी अ चेंज एजंट. चेंज एजंट म्हणजे चेंज आणण्यासाठी तुम्ही एक स्टँड घेतला पाहिजे. तो मी आज तुम्हाला सांगते की जनजागरूकता करण्यासाठी का मानसिक आजाराबद्दल जे काही तुम्ही आज इकडून समजून घ्याल ते तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात करायची आहे.